आप देख रहे हैं इस वाई लाइव न्यूज। थाने की सड़कों पर आज गरजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना। यातायात की अव्यवस्था और बार बार बदलते सरकारी जीआर पर सवाल। रोजाना होने वाले ट्रैफिक जाम के खिलाफ मनसे ने निकाला जबरदस्त मोर्चा। हम तुम्हारे साथ हैं। मंत्री मुख्यमंत्री पद होतं 2.5 वर्ष, मागील 1 वर्ष उपमुख्यमंत्री पद आहे, त्याच्या आधी 10 वर्ष नगरविकास खाते आहे। एवढी सगळी खाती आमच्याकडे आमच्या ठाण्याकडे आहेत, परंतु आम्हाला ट्रॅफिक मधनं पुस्तकं मिळत नाही। आज वसईवरनं जर आम्हाला ठाण्यात यायचं असेल तर 3.5-4 तास लागतात। आम्हाला नाशिकवरनं ठाण्याला यायचं असेल तर 6-6.5 तास लागतात। शिळ फाट्यावरनं जर ठाण्यात यायचं असेल तर 2.5 ते 3 तास लागतात। आम्ही ठाण्यात कुठूनही यायचं ठरवलं तर किमान 3 ते 3.5 तास वेळ आम्हाला लागतो। आणि याचं सगळं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे। कारण त्याने मागच्या 18 वर्षाकडे ठाणेकरांना मला काय हवंय ठाण्याच्या ट्रॅफिकवर पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न पाण्याच्या उपमुख्यमंत्री परिस्थिती काय कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे। ते जीआर काढण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नसत ना तर चांगले रस्ते मिळाले। घोडबंदरला गेला सुरुवातीला असं होतं किमान 26 रोडनी अँब्युलन्स बाहेर पडायची, एखादी गाडी बाहेर पडायची। 26 रोडनी 36 रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक, दुसरा ट्रक, तिसरा ट्रक, चौथा ट्रक असा नाही। तो ट्रकवाला विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार, अँब्युलन्स कशी पुढे जाणार, याच्या बाबतीत कोणी ना पोलीसवाला विचार करतात। तर त्यांना कुठला दंड, तर त्यांना कुठला नियम। परवा ठाण्यामध्ये आमच्या डीसीपीने एक व्हिडिओ केला की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायचं म्हणून झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड लागेल, तुम्ही टिबल सीट असाल तर तुम्हाला दंड लागेल, तुम्ही नो इंटरफेअर केला तर तुम्हाला दंड लागेल। मान्य आम्ही दंड भरायला तयार आहोत, आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत। शिस्त फक्त आम्हालाच का, सरकारला काय नाही शिस्त? सरकारला शिस्त हवी ना, आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजे। हरिओम, धन्यवाद सगळ्यांच्या मनपूर्वक आभार। सर्व पत्रकार बंधूंचे देखील मनपूर्वक आभार। मला असं वाटतं की ठाण्यातला जनता दरबारचा हा दिखाव आहे। एकाने घेतला की दुसरा घेतो, दुसऱ्याने घेतला की तिसरा घेतो। खरं तर अडचण असलेला माणूस आपल्या दारात आला पाहिजे, त्याला बॅनर लावून बोलवलं नाही पाहिजे। आमच्या ठाण्यात काय नाही, बॅनर लावले जातात मोठे मोठे आणि जनता दरबार भरवलं जातं। आमच्या पक्ष कार्यालयात रोज 150-200 नवीन लोक येतात, आम्ही कुठेही जाहिरात करत नाही। ती लोक आलेल्याचे व्हिडिओ बनवून आम्ही टाकत नाही। दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयात आल्याच्या नंतर आलेले मिठाईचे बॉक्स सांगतात की आम्ही लोकांची कामं केली। त्याच्यामुळे आम्ही लोकांची कामं मनापासून करतो, राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित राहून करतो। झालेला आहे मला सांगतो की त्या मुलीचा दोष, मृत्यूचा दोष हा प्रशासनाचा आहे। चुकीचा जीआर काढण्यात आला आणि त्या चुकीच्या जीआर मुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला। तो या सगळ्याच्या विरोधात पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊ एवढं आहे। मोठा प्रतिसाद मिळाला तुम्हाला सांगतो आमच्या आजच्या मोर्चाने उद्या ट्रॅफिक मुक्त होईल, आता खोटा गैरसमज लोकांना देणार नाही।
या लोकांना जोपर्यंत खाण्याचं नीट प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी मिटणार नाही. आज मी लोकांना एकत्र यायला शिकवलं, बरोबर आहे. हे लोकांना धुळीत करतायत मागच्या आमच्या वाजनावरच्या बाजून. ठाणं माझंच आहे, ठाण्याचे लोक जाणार कुठे हे कोण बोलणार नाही. या सगळ्यांच्या विरोधात लोकांना एकत्र यायला शिकवलं. मी पुन्हा सांगतो, जर ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अशीच राहिली तर नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली तशीच ठाण्याचे तरुण मुलं ठाण्याची परिस्थिती आणून ठेवतील. परिवहन एस्मा गाडी घेताना पाहायला मिळत आहे, पण ती गाडी चालवायला रस्ते नाहीये. त्याची या प्रश्नांना वाचा कोणी करतो. की ठाण्यात जेवढे मंत्री आहेत त्यांना विनंती करेल की तुम्ही तुमचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक दिवस स्वतः गाडी चालवा. एकदा भिवंडीला जा, एकदा वसईला जा, म्हणजे तुम्हाला कळेल लोक कशा प्रकारे तुम्हाला शिव्या देतात, लोक किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कंटाळलेली आहेत. गाडी चालत असेल तर 2 तास नंतर लागत असेल तर माणसाला चालतं. एका जागेवर 2-2 तास उभं राहणं हे त्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासारखं आहे. लोक दिवसभर काम करतात आणि ज्याला घरी जातात त्यावेळेला 2-2 तास एका जागेवर गाडी पेट्रोल खर्च करत त्याची गाडी तापते, कधी ती गाडी बंद होते, मग त्यांना मेकॅनिकल आणावा लागतो, ती गाडी बनवून घेऊन जावी लागते. हे सगळ्याला लोक खूप कंटाळलेत आणि ही गोष्ट काही उद्या मुक्त होणार आहे की नाही. भिवंडीचे दोन्ही ब्रिजचं काम जवळजवळ 1.5 वर्ष लागणार आहे पूर्ण व्हायला, म्हणजे ते बॉटलनेक निघणार नाहीये. रेती बंदरच्या वरचा जो बॉटलनेक आहे जो चढणीवर आहे त्याचं काम अगदी सुरू देखील झालेलं नाही, त्यामुळे त्यातून काय मोकळं होणार नाही. आता हे नवीन ब्रिजचं काम चालू गेलंय त्याच्यामुळे फक्त 2-2.5 वर्ष ते काम चालू राहणार आहे. त्यामुळे आम्ही काय ट्रॅफिक मंत्री घेणार नाही. मला जी आता ठाण्याची भीती आहे की नेपाळला जे घडलं कशा प्रकारे ठाण्याचे तरुणी एकत्र येऊन ठाण्यामध्ये असा काही उद्योग घडवतात का हे पाहण्यासाठी आता भविष्यात बघावं लागेल. जर काही तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही म्हणते की आगामी काळात हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात ठाण्यात दिसणार. लोकहितासाठी राजसाहेब नेहमीच तत्पर असतात. जर आमच्याने एखादी गोष्ट होणार असेल आणि जर भारताच्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कळलं जावत असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या शहरात होता, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या शहरात आहे, 11 वर्ष त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे, त्या शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा समस्या आहे की एका छोट्या शहरात, हे काय पुण्यासारखं मोठं शहर आहे का? आमचं ठाणे शहर 4 किलोमीटरच्या रेडियस मध्ये संपतं. पुणे प्रचंड पसरलंय, ते कंट्रोलच्या बाहेर आहे. मुंबई प्रचंड पसरलंय, कंट्रोलच्या बाहेर. और ठाणे 4 किलोमीटर मध्ये आहे फक्त. तुम्ही जर चेक नाक्यावर निघालात तर खारेगाव टोल नाक्यावर ठाणे संपतं. तुम्ही घोडपत्तर कासार वडवलीवरनं मांजुड्याला नाकाला आलात ठाणे संपतं. एवढ्या छोट्या ठाण्यात जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम देऊ शकला नसाल तर ते काय साठायचं मंत्रीपद हे लोकसेवेसाठी होतं, कुटुंब सेवेसाठी नव्हतं.